नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरदनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत करते। एप्रिल 2020 पासून सप्टेंबर 2023 पर्यंत जीएसटी डिपार्टमेंटने 6000 फेक जीएसटी आयटीसी केसेस आयडेंटिफाय केल्या आहेत, ज्यामध्ये 57,000 कोटीचा जीएसटी इन्व्हॉल्वड होता। ह्या फ्रॉडमध्ये 500 लोकांना अरेस्ट सुद्धा झालेला आहे। सो जीएसटीमध्ये फेक इनवॉइसिंग हा खूप मोठा इश्यू क्रिएट झाला आहे। सो फेक इनवॉइसिंग म्हणजे काय किंवा जीएसटी डिपार्टमेंट फेक इनवॉइसिंग केसेस कसा आयडेंटिफाय करतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। जीएसटीमध्ये फेक इनवॉइसिंगचे 3 प्रकार आहेत। पहिला, तुम्ही एखाद्याला गुड्स किंवा सर्व्हिस न देता तुम्ही त्याला फक्त बिल दिलेलं आहे। दुसरं म्हणजे काय तर तुम्ही डमी कंपनीज फॉर्म केल्यात आणि तुम्ही त्या डमी कंपनीजला बिल्स देताय, म्हणजे काय तर सर्क्युलर ट्रेडिंग करताय। तिसरं, तुम्ही गुड्स एकाला विकलायत पण तो जीएसटीमध्ये अनरजिस्टर्ड असल्यामुळे तो त्या जीएसटीचा बेनिफिट घेऊ शकत नाही, म्हणून त्याचं बिल तुम्ही तिसऱ्याच माणसाच्या नावाने जीएसटी पोर्टलला दाखवताय। तर हे 3 प्रकार आहेत ज्याला आपण जीएसटी फेक इनवॉइस म्हणू शकतो। जीएसटी डिपार्टमेंटचे काही पॅरामीटर्स आहेत ज्यावरनं डिपार्टमेंट अंदाज बांधतं की कोण फेक इनवॉइसिंग करतंय। तर हे काय पॅरामीटर्स आहेत तर पहिला पॅरामीटर असा आहे की जर एकाच पॅनवरती मल्टिपल जीएसटी रजिस्ट्रेशन्स आहेत, 2 सेम ॲड्रेस किंवा सेम ईमेल आय डीवरती मल्टिपल जीएसटी रजिस्ट्रेशन्स आहेत, 3 की तुम्ही जीएसटीची लायबिलिटी पे करण्यासाठी फक्त आयटीसी वापरताय, कॅशमध्ये कधी लायबिलिटी पे केली नाही आहे, 4 डिपार्टमेंटला तुम्ही इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन सबमिट केलेली आहे आणि 5 तुम्ही सेन्सिटिव्ह गुड्समध्ये डील करताय। जर ह्या सगळ्या गोष्टींमधनं डिपार्टमेंटला असा अंदाज बांधला की तुमची प्रोफाईल ही हाय रिस्क आहे तर डिपार्टमेंट तुमच्या ऑफिसला व्हिजिटसुद्धा करू शकतात। तुमच्या ऑफिसला व्हिजिट केल्यानंतर डिपार्टमेंट चेक करेल, तुमचे सेल्सचे बिल्स चेक करतील किंवा तुमचे परचेसचे बिल्स चेक करतील, स्टॉकचा रेकॉर्ड चेक करेल आणि हे सगळं चेक केल्यानंतर डिपार्टमेंटला जर असं वाटलं की तुम्ही टॅक्स इव्हेड केला आहे तर डिपार्टमेंट तुम्हाला त्याची नोटीस पाठवेल। एखादा उद्योजक फेक इनवॉइसिंग का करतो तर एक, त्याला त्याचा टर्नओव्हर वाढवून दाखवायचा असेल जेणेकरून त्याला बँककडनं लोन मिळेल किंवा एखाद्या गव्हर्नमेंट टेंडरसाठी तो इलिजिबल ठरेल। 2, त्याच्याकडे जर काही ॲक्युम्युलेटेड आयटीसी असेल तर त्याला तो कॅशमध्ये कन्वर्ट करता येईल। 3, फेक परचेसचं बिल घेतलं तर त्याला त्याचा प्रॉफिट कमी दाखवता येईल, म्हणजेच काय तर कमी प्रॉफिटवर त्याला कमी इन्कम टॅक्स भरावा लागेल। आणि 4, त्याला मनी लॉन्ड्रिंग करता येईल। आता ज्याने फेक इनवॉइसिंग केलेलं आहे त्याला डिपार्टमेंट नॉन जेन्युइन टॅक्सपेयर म्हणून डिक्लेअर करेल आणि त्याच्याकडनं पेनल्टी रिकवर करेल। पण ज्याने फेक इनवॉइसिंग घेतलं आहे त्याच्याकडनं डिपार्टमेंट टॅक्स, इंटरेस्ट आणि 100% पेनल्टीसुद्धा रिकवर करू शकतो। सो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करा, शेअर करा आणि आर्थिक जागृती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।